हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड दिस इज सीए ऋषिकेश जाधव आणि आपण इकॉनॉमिक्सच्या कालच्या लेक्चर मध्ये आतापर्यंत काय कव्हर केलंय मित्रांनो? टाइप्स ऑफ युटिलिटी. काय कव्हर केलं मित्रांनो? टाइप्स ऑफ युटिलिटी. आणि आता आपण आज आज पुढे जाणार आहोत अँड लेट्स अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ युटिलिटी. आता मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ युटिलिटी बघण्यासाठी ना सगळ्यात पहिले परत एकदा क्विकली रिकॉल करूया, युटिलिटी म्हणजे काय. युटिलिटी म्हणजे ना सर, एखाद्या कमोडिटीची वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर. एखाद्या कमोडिटीची काय म्हणलं मी? वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर. थोडं ब्रेकडाऊन करूयात. कमोडिटी म्हणजे काय? कुठलीही वस्तू. त्याची वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर म्हणजे काय की सर त्यातनं आपल्याला किती सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं, ह्याला आपण काय म्हणतो? युटिलिटी. आणि आठवतंय का आपण आतापर्यंत पूर्ण तो अनालिसिस केला की सर साहजिक आहे, एखादा माणूस त्याच्याकडे जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसला असंच यूज करेल ज्यातनं त्याला काय मिळेल? मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन. काय मिळेल? मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन. तुमच्याकडे 20 रुपये आहेत आणि तुम्ही एका दुकानात गेले, तिथे एक वडापाव आहे, एक समोसा आहे आणि इमॅजिन करा पाणीपुरी आहे. तिन्हीची प्राइस 20-20 रुपये. आता तिन्हीपैकी तुम्ही काय घेणार? सर आम्ही ते बाय करू ज्यातनं आम्हाला सगळ्यात जास्त काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन. आर यू गेटिंग इट? आता बघा, टाइप्स ऑफ युटिलिटी नंतर नेक्स्ट जो टॉपिक आपला कन्सेप्ट ऑफ युटिलिटी, ह्यात आपल्याला दोन गोष्टी बघायच्या: टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी. पहिले तर हे वर्ड समजून घेऊयात आणि मग मी तुम्हाला खूप एक सिंपल एक्झाम्पल देईल ज्यातनं तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल की टोटल युटिलिटी काय असतं आणि मार्जिनल युटिलिटी काय असतं. बरं मित्रांनो, हे दोन कन्सेप्ट समजण्यासाठी ना सगळ्यात पहिले आपल्याला एक अजम्पशन करावं लागणार आहे. काय आहे सर ते अजम्पशन? हे अजम्पशन इज बेसिकली की आपण सॅटिस्फॅक्शन किंवा युटिलिटीला मेजर करू शकतो. काय करू शकतो मित्रांनो? मेजर म्हणजे मोजू शकतो आपण. आता मुळात हे अजम्पशनच एवढं विचित्र आहे, हे अजम्पशनच एवढं विचित्र आहे. त्याचं कारण फार सिंपल आहे. का? कारण सर सॅटिस्फॅक्शन ही तर एक फिलिंग आहे. सॅटिस्फॅक्शन तर ही एक काय? फिलिंग आहे. आणि फिलिंगला असं मेजर कसं करू शकतो? फॉर एक्झाम्पल, तुम्ही वडापाव खाऊन आले. सांग रे, वडापाव मधनं किती युटिलिटी मिळाली तुला? पाणीपुरी मधनं किती युटिलिटी? सर असं कसं सांगणार? छान वाटलं. काय वाटलं? छान वाटलं. त्याच्या पलीकडे सॅटिस्फॅक्शन किंवा युटिलिटी किती मिळाली हे कसं सांगणार? आणि त्यासाठीच मित्रांनो, हे दोन कन्सेप्ट समजण्यासाठी पहिलंच एक अजम्पशन आपण करतोय की आपण ह्या युटिलिटीला मेजर करू शकतो. आणि ते कशात मेजर करतो मित्रांनो? युटिल्स मध्ये. कशात मेजर करतो? युटिल्स. आर यू गेटिंग इट? आता बघा, आता एक एक्झाम्पल घेऊया, त्यातनं तुम्हाला टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी काय असतं कळेल. टोटल तर बघा नावातच दिलंय. टोटल युटिलिटी म्हणजे कॅन आय से आपल्या सिंपल भाषेत, टोटल आपल्याला त्यातनं किती सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे त्याला आपण काय म्हणणार? टोटल युटिलिटी. मार्जिनलचा अर्थ असतो मित्रांनो ऍडिशनल. मार्जिनलचा अर्थ काय असतो? ऍडिशनल. ठीक आहे, चला. ऍडिशनल युटिलिटी म्हणजे काय की आता बघा, पहिला वडापाव खाल्ला तर तुम्हाला अज्युम करा, आता आपण मोजतोय सॅटिस्फॅक्शन, युटिलिटीला मोजणार आहे. तर असं अज्युम करा, पहिला वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला 10चं सॅटिस्फॅक्शन मिळालं. 10चं काय? अरे अज्युम करा, एक आकडा आपल्याला हवा आहे, कारण त्याशिवाय ही कन्सेप्ट तुम्ही शिकू शकत नाही. इकॉनॉमिक्स मध्ये ज्यांनी कन्सेप्ट बनवली आहे त्यांनी काय केलं? एक अजम्पशन केलं की या युटिलिटीला आपण मेजर करू शकतो. चला, तर आता त्यांचं म्हणणं काय? सिंपल आहे की बाबा, अज्युम करा एक वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला 10चं सॅटिस्फॅक्शन मिळालं. 2 वडापाव खाल्ले तर टोटल सॅटिस्फॅक्शन झालं 18. टोटल किती झालं? 18. तर टोटल युटिलिटी 18 आहे. आता मला सांगा, एक वडापाव खाऊन तुम्हाला 10चं मिळालेलं आणि 2 खाऊन टोटल झालं 18. म्हणजे दुसरा वडापाव खाल्ल्यानंतर ऍडिशनल किती मिळालं? 8. ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन किती मिळालं? 8. दॅट इज नथिंग बट मार्जिनल युटिलिटी. आता ह्याला आपण एक प्रॉपर आहे ना टेबल फॉर्मॅट मध्ये समजून घेऊयात मित्रांनो. चला या इकडे बघा. आता आता मी काय करणार आहे, प्रॉपर एक आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्यातलं तुम्हाला टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी दोन्ही गोष्टी एकदम आरामात कळून जातील. बघा इकडे मी युनिट्स, मी आहे ना एकदम वेगळ्याच लेवलचं एक्झाम्पल घेतो, म्हणजे ह्याच्यात नाही ना तुम्हाला लक्षातच ठेवायची कन्सेप्ट गरजच नाही पडणार. चला, मॅचेस टोटल रन्स. आहा, काय एक्झाम्पल लाईव्ह आता सुचलंय बघा. ह्या ह्या एक्झाम्पल नंतर आयुष्यात तुम्ही कधीच मी तुम्हाला सांगतो ही कन्सेप्ट विसरणार नाही. बघा, विराट कोहली 0 मॅच खेळला. किती मॅच खेळला? 0. तर ऑब्विसली याचे रन्स पण आतापर्यंत किती आहेत? 0. टोटल रन किती आहेत? 0. आता विराट कोहली पहिली मॅच खेळला.
पहिली मॅच खेळल्यानंतर ना त्या मॅच मध्ये त्यांनी केले 54 रन्स. किती केले? 54. तर त्याचे टोटल रन किती झाले रे? 54 झाले. टोटल किती झाले? 54. आणि बघा मी इथं लिहितोय ऍडिशनल रन्स. काय लिहितोय? ऍडिशनल रन. बघा पहिल्या मॅचला तर 0 होतो. आता बघा पहिले 0 मॅचेसला तर 0, पण पहिली मॅच खेळल्यावर ऍडिशनल रन्स पण किती? 54. ऍडिशनल पण किती? 0 पासून पुढे किती आलं? 54. आता बघा दोन मॅच खेळल्यानंतर त्याचे टोटल त्याचे रन्स झाले 100. किती झाले मित्रांनो? 100. आता तुम्हीच मला सांगा, म्हणजे दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी ऍडिशनल रन किती केले असतील? सर साहजिक आहे, 100 मधनं 54 मायनस करा, किती येतं? 46. किती येतं मित्रांनो? 46. आर यू गेटिंग इट? कळलं का? म्हणजे सर जर त्यांनी दुसऱ्या मॅच मध्ये 46 रन केले असतील तर त्याची टोटल किती होणार? 100. 3 मॅच झाल्यानंतर ना त्याचे रन झाले 130. टोटल रन किती झाले? 130. म्हणजे तिसऱ्या मॅच मध्ये त्यांनी रन किती केले असणार? ऍडिशनल किती केले असणार? 30 रन. आर यू गेटिंग इट? चला आता चौथ्या मॅच नंतर त्याचे टोटल रन झाले मित्रांनो 150. किती झाले? 150. आता तुम्ही सांगा, म्हणजे चौथ्या मॅच मध्ये किती रन्स काढले असतील त्यांनी? सर 20 रन काढले असणार. किती? 20 रन. आर यू गेटिंग इट? बघा हे त्याचे प्रत्येक मॅचचा ऍडिशनल, म्हणजे दर मॅच खेळल्यानंतरचा त्याचा प्रत्येक मॅचचा स्कोर आहे आणि हे त्याचे टोटल रन्स आहे. बघा प्रत्येक मॅचच्या स्कोरची टोटल घ्या बरं, किती येते बघा. 4 + 6 10, 1 + 5 6, 6 + 4 10, +3 13, +2 15. कॅन आय से त्याचे 4 मॅच खेळून टोटल रन 150 झाले. तीच आपली टोटल युटिलिटी होती. आर यू गेटिंग इट? आता बघा इथून मी काय करतो, इथून रन्स काढून टाकतो, इथं लिहितो मी युटिलिटी, आणि इथे ऍडिशनलला आपण काय वर्ड वापरतो मित्रांनो? मार्जिनल. काय वापरतो? मार्जिनल. मार्जिनल म्हणजेच ऍडिशनल. मार्जिनल युटिलिटी. आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? संपलं. हेच आहे. कळलं? तर टोटल युटिलिटी म्हणजे आता बघा इथे मॅचेसच्या ऐवजी आपण घेऊ युनिट्स. काय घेऊ? युनिट्स. बघा आता काय मित्रांनो, सगळ्यात पहिले अज्युम करा तुम्ही 0 वडापाव खाल्लेत, काहीच नाही खाल्लं, तर टोटल सॅटिस्फॅक्शन, टोटल युटिलिटी पण काय आहे? 0. ऍडिशनल पण काय आहे? 0. पहिला वडापाव खाल्ल्यानंतर ना तुम्हाला काय मिळालं? 54 चं सॅटिस्फॅक्शन मिळालं. म्हणजे ऍडिशनल पण किती? 54. 0% सॅटिस्फॅक्शन होतं. आता पहिला वडापाव खाल्ल्यानंतर इथपर्यंत गेलं, म्हणजे काय? 54 नी ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मिळालं. 2 वडापाव खाल्ल्यानंतर ना टोटल सॅटिस्फॅक्शन 100 झालं. म्हणजे दुसरा वडापाव खाल्ल्यामुळे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन किती झालं? 46. ऍडिशनल किती झालं? 46. तिसरा वडापाव खाल्ल्यानंतर टोटल सॅटिस्फॅक्शन झालं 130. टोटल सॅटिस्फॅक्शन किती झालं? 130. तर मला सांगा तिसरा वडापाव खाल्ल्यामुळे ऍडिशनल किती झालं? सर 130 - 100 किती? 30. किती झालं? 30. आर यू गेटिंग इट? आणि चौथा वडापाव खाल्ल्यानंतर टोटल सॅटिस्फॅक्शन झालं 150. मग मला सांगा चौथ्यामुळं ऍडिशनल किती झालं? सर ह्या दोन्हीचा डिफरन्स किती? 20. आर यू गेटिंग इट मित्रांनो? सो हे आहे टोटल युटिलिटी, हे असतं मार्जिनल युटिलिटी. कळलं का? आता बघा रिअल लाईफ मध्ये आता तुम्हीच मला सांगा, पहिला वडापाव तुम्हाला भूक लागली आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला वडापाव खूप आवडतो. पहिला वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किती मिळेल? सर खूप जास्त मिळेल, कारण एक तर भूक लागली आहे, त्यात वडापाव आवडतो, त्यात एकदम माझ्या आवडीचा गरम गरम एकदम. आता बघा हळूहळू पावसाळ्याचा सीझन चालू होईल, जसा पाऊस पडला की कांदा भजी वडापाव खायची इच्छा होते की नाही? तसंच तुम्हाला एकदम अशी हलकी हलकी आतून इच्छा झाली की आता एकदम असा समोर तुमच्या वडापाव, मस्त मिरची चटणी कांदा, आहा. आणि आणि पहिला वडापाव तुम्ही एकदम तावात खाल्ला, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन टोटल मिळालं 54, ऍडिशनल पण मिळालं 54. आता दुसरा वडापाव खाल्ल्यानंतर मला सांगा, पहिला वडापाव खाताना जेवढं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं तेवढंच मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळेल की कमी? साहजिक आहे कमी. आर यू गेटिंग इट? कारण ऑलरेडी एक वडापाव खाऊन झाला ना. सारखं सारखं 30 गोष्ट खाल्ली की ती खायची इच्छा काय होते? कमी होते. हेच आपल्याला पुढे शिकायचंय. बघा म्हणजे तुम्ही टोटल 2 खाल्ल्यानंतर तुम्हाला 100चं सॅटिस्फॅक्शन. कॅन आय से बघा पहिल्यापेक्षा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन थोडं काय झालं? कमी झालं. थोडं काय झालं? कमी झालं. का कमी झालं? कारण सर रिपीटेटिव्हली सेम गोष्ट जर खात गेलो तर ऑब्विसली ती खायची इच्छा वाढते की कमी होते? सर कमी होते.
चला त्यानंतर न तुम्हाला तुमच्या मम्मीने आज ठरवले तुमचा बदलाच घ्यायचा. लय वडापाव आवडतो ना, घे वडापाव. 2 झाले, तिसरा आणून ठेवला, खा. आता मला सांगा, खासाल तुम्ही, वडापाव आवडतो, पण पहिला वडापाव खाताना जेवढ्या जेवढ्या एनर्जीने, जेवढ्या तुम्हाला उत्सुकतेने तुम्ही फुल एकदम ह्याच्यानी एकदम इथं एक लाळ पूर्ण टपकतीये एकदम, असं झालं तर कधी वडापाव खाईल, तेवढ्या एनर्जीने खासाल का? तेवढ्या तुम्ही आवडीने खासाल का? नाही सर. बघा, दुसरा वडापाव जेवढ्या जेवढ्या सॅटिस्फॅक्शन मिळालेलं त्याच्यापेक्षा अजून कमी मिळालं. चौथा वडापाव, आज मम्मी म्हणजे काय विषयच नाही, आज तुमचं पोट फुटेपर्यंत नुसताच वडापाव आहे तुम्हाला, परत एक वडापाव दिला. टोटल सॅटिस्फॅक्शन थोडं थोडं वाढतंय, बट सर जे मार्जिनल, जे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मिळणार होतं ते काय होत चाललंय? कमी होत चाललंय. आणि ह्यालाच आपण मित्रांनो एक लॉ आपण पुढे शिकणार आहे, ज्याचं नाव आहे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. बघा, नावातच पूर्ण लॉ लपलेलं आहे. डिमिनिशिंग म्हणजे कमी कमी होत जाणं, मार्जिनल युटिलिटी. मला सांगा, मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत चालली आहे का? आणि का कमी कमी होत चालली आहे? कारण सर साहजिक आहे, आपल्याला कितीही कुठली गोष्ट आवडत असू द्या, पण सारखं 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 तेच जर खात बसलो, तेच जर कंझ्युम करत बसलो, तर एका पॉइंट नंतर ना ती गोष्ट कंझ्युम करायची इच्छा वाढते की कमी होते? सर कमी होते. आपण कंटाळतो ना सेम सेम गोष्टीला. बघा ना, एक वडापाव खाल्ला, छान वाटलं, अजून एक खाल्ला, ठीक आहे, चांगलं वाटलं, 3, ठीक आहे ना, भरलं पोट, चौथा, 5वा, 6वा, अरे थांबतच नाहीयेत. आता पार एक पॉइंट असं येतो ना की सर आता आता बास करा, आता सर उलटी होईल, उळा वडापाव इथपर्यंत आलोय सर आता. तर तुला आवडतो ना वडापाव, घे. अरे म्हणते, एक पॉइंट असं येतो, आपण काय म्हणतो, बाबा एवढे वडापाव खाल्लाय ना, आता 1 महिना वडापावचं नाव नाही काढणार. मित्रांनो, तेच आहे आपलं टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. टोटल युटिलिटी म्हणजे टोटल चार वडापाव खाऊन आपल्याला टोटल सॅटिस्फॅक्शन किती मिळालं? 150. आणि तेच मित्रांनो, चौथा ऍडिशनल वडापाव खाऊन आपल्याला सॅटिस्फॅक्शन किती मिळालं मित्रांनो? 20. किती मिळालं? 20. हा सिंपल टेबल जर तुम्हाला कळाला असेल मित्रांनो, तर तुम्हाला टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी कन्सेप्ट पूर्णपणे कळालेला आहे. एवढंच आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे याच्यात. आता फक्त एवढं समजून घ्या. बघा, आपण काय करू, अजून एक टेबल बनवू, म्हणजे तुम्हाला पण थोडी क्लॅरिटी येईल आणि काय होईल, अजून एका एक्झाम्पलने ऑटोमॅटिकली काय होतात, कन्सेप्ट क्लिअर होतात. चला, परफेक्ट. चला, करायचं का स्टार्ट? बघा, आता आपण घेऊयात पाणीपुरीचं एक्झाम्पल. कशाचं एक्झाम्पल घेऊयात? पाणीपुरी. 0 प्लेट खाल्लेली, त्यावेळेस सॅटिस्फॅक्शन पण 0 आणि ऍडिशनल पण 0. आता बघा सर, मी पहिली प्लेट पाणीपुरी खाल्ली ना, त्यावेळेस मला मिळालं सर 10चं सॅटिस्फॅक्शन. कितीचं मिळालं? 10. ऍडिशनल पण किती झालं मित्रांनो? 10. जेव्हा मी 2 पाणीपुरी प्लेट खाल्ल्या, त्यावेळेस माझं टोटल सॅटिस्फॅक्शन झालं 18. किती झालं? 18. म्हणजे आता तुम्हीच सांगा, ऍडिशनल किती झालं रे सर? बघा, 2 खाऊन 18 आणि 1 खाऊन होतं 10. दोन्हीचा डिफरन्स म्हणजे दुसरं खाऊन ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन किती झालं? 8. तिसरी प्लेट खाल्ल्यानंतर ना टोटल सॅटिस्फॅक्शन झालं माझं 25. आता बघा, 25 टोटल झालं. 2 खाल्ल्यानंतर टोटल होतं 18, म्हणजे काय नाही, 25 - 18. तिसरी प्लेट खाल्ल्यामुळे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मिळालं मित्रांनो 6. आता चौथी प्लेट दिली तुम्हाला, 3 प्लेट खाल्ल्या, अजून एक प्लेट दिली, चौथी प्लेट दिली. चौथी प्लेट खाल्ल्यावर टोटल सॅटिस्फॅक्शन झालं 28. किती झालं? 28. आता मला सांगा, चौथी प्लेट खाल्ल्यामुळं ऍडिशनल किती झालंय सर? 3. ऍडिशनल किती झालंय? 3. अजून एक दिली, 5वी प्लेट दिली. 5वी प्लेट खाल्ल्यानंतर ना तुमचं सॅटिस्फॅक्शन काही मिळालंच नाही. सॅटिस्फॅक्शन आता म्हणजे असं झालेलं, आता देत आहेत म्हणून खातोय, पण मला इच्छा तर अजिबात नाही राहिली. होतं ना असं, की बाबा केवळ आता काय दिलंय म्हणून खायला लागतंय, मला त्यातनं आनंद काही मिळत नाहीये, मला सॅटिस्फॅक्शन काही मिळत नाहीये. जर माझ्याकडे चॉईस असती तर मी ही 5वी प्लेट खाल्लीच नसती. म्हणजे काय नाही, मला ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन किती मिळालं? 0. ऍडिशनल किती मिळालं? 0. अजून एक प्लेट खाऊ घातली, सर सॅटिस्फॅक्शन सोडा, आता मला उलटी सारखं होतं. उलटा आता मला पाणीपुरी बघितली ना तरी खायची इच्छा होत नाहीये. माझं सर टोटल सॅटिस्फॅक्शन झालं 26, कमी झालं. ह्याला आपण म्हणतो डिससॅटिस्फॅक्शन. काय म्हणतो मित्रांनो? डिससॅटिस्फॅक्शन. किंवा याला म्हणू शकतो डिसयुटिलिटी. काय म्हणू शकतो? डिसयुटिलिटी. म्हणजे काय सर, वाढायचं सोडून ना आता सॅटिस्फॅक्शन कमी होतंय. कॅन आय से
सहावी प्लेट खाल्ल्यामुळं ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मार्जिनल युटिलिटी नेगेटिव्ह झाली. काय झाली? नेगेटिव्ह. म्हणजे एक कंझ्युमर तुमच्यासारखा माणूस नॉर्मली कुठे थांबेल सर? इथे किंवा इथे, ह्या दोन्हीपैकी एका पॉइंटला तो थांबून जाईल. बरोबर. जिथं मॅक्सिमम त्याची टोटल युटिलिटी काय आहे? मॅक्सिमम. जसं त्याचं टोटल युटिलिटी कमी व्हायला चालू होणार म्हणजे डिससॅटिस्फॅक्शन, तसा तो ती पर्टिक्युलर गोष्ट कंझ्युम करण्यापासून तो थांबेल. आता बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही फॉर्म्युलाज दिलेत. आता तुम्हाला फॉर्म्युला लक्षात पण ठेवायची गरज नाहीये, मी तुम्हाला फक्त सांगतो आणि तुम्ही मला फक्त म्हणजे क्रॉस कन्फर्म करा की आपलं अनालिसिस बरोबर आहे का. बघा टोटल 6 प्लेट खाल्ल्यावर टोटल सॅटिस्फॅक्शन किती मिळाले? टोटल 26. बघा हे 6 प्लेट खाल्ल्यानंतर ना इंडिव्हिज्युअल प्लेटचं सॅटिस्फॅक्शन आहे, ह्याची टोटल घेतली तरी 26च आलं पाहिजे. पहिल्या प्लेट मधनं किती, दुसऱ्या प्लेट मधनं बघूयात. चला 10 + 8 18 + 7 25 + 3 28 -2 26. म्हणजे कॅन आय से इंडिव्हिज्युअल प्लेट खाल्ल्यानंतर एवढं सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आणि टोटल 6 प्लेट खाल्ल्यावर किती मिळाले? 26. आर यू गेटिंग इट? चला मग फॉर्म्युला बघा काय आहे. आता फॉर्म्युला बघा, मी तुम्हाला काही फॉर्म्युला लिहून दाखवतो आणि तुम्ही फक्त कन्फर्म करा की तुम्हाला हे फॉर्म्युला सगळ्यांना. हा चला सगळ्यात पहिले बघा फर्स्ट फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवतोय. टोटल युटिलिटी काय म्हणतोय? टोटल युटिलिटी 6 पाणीपुरी खाल्ल्यानंतर टोटल युटिलिटी किती आहे सर? मार्जिनल युटिलिटी पहिली खाल्ल्यानंतर ना प्लस मार्जिनल युटिलिटी दुसरी खाल्ल्यानंतर ना प्लस मार्जिनल युटिलिटी तिसरी खाल्ल्यानंतर ना, असं आपण काय करत जाणार? 6व्या प्लेट पर्यंत ऍड करत जाणार. बरोबर. 1 2 असं करत मार्जिनल युटिलिटी 6वी प्लेट खाल्ल्यानंतर ना. हो की नाही मित्रांनो? हा फॉर्म्युला तुम्हाला क्लिअर आहे का? टोटल युटिलिटी कशी आली? प्रत्येक पाणीपुरी प्लेटची आपण मार्जिनल ऍडिशनल युटिलिटी ऍड केली. ह्याला आहे ना समराइज कसं करतात बघा. टोटल युटिलिटी 6 प्लेट खाल्ल्यानंतर ना, आता ह्याला एकत्र कसं लिहितो आपण? समेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी. समेशनचा अर्थ आहे ह्या सगळ्यांना ऍड करायचं, ह्याला आपण म्हणतो समेशन. कळलं? चला हा एक फॉर्म्युला दिलाय. त्यानंतर ना जर तुम्हाला काढायचंय चौथा प्लेट खाल्ल्यानंतर ना मार्जिनल युटिलिटी किती मिळाली, तर कसं काढतो आपण? 4 प्लेट खाल्ल्यावर 28 मिळाली, 3 प्लेट खाल्ल्यावर 25 मिळाली, म्हणजे दोन्हीचा डिफरन्स किती आहे? 3. म्हणजे आपण काय केलं सर? आपल्याला काढायचं होतं चौथी प्लेट खाल्ल्यानंतर ना ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन किती मिळालं, म्हणजे MU(4). त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय आपण घेतलं सर? टोटल युटिलिटी 4 प्लेट खाल्ल्यावर मायनस टोटल युटिलिटी 3 प्लेट खाल्ल्यावर. कळलं का मित्रांनो? तो हा एक फॉर्म्युला आहे. आणि बघा अजून तुमच्या टेक्स्टबुक मध्ये छोटे मोठे काही फॉर्म्युला दिलेत, बट सगळ्यांचं मीनिंग सेमच आहे. चला एकदा मित्रांनो आपण इथे पॅरेग्राफ मध्ये जे दिले ते वाचायचं का? बघा टोटल युटिलिटी रेफर्स टू द ऍग्रीगेट ऑफ युटिलिटी. ऍग्रीगेट म्हणजे काय? टोटल. ऍग्रीगेट ऑफ युटिलिटी डिराइव्ड बाय द कंझ्युमर फ्रॉम ऑल युनिट्स ऑफ कमोडिटी कंझ्युम. सगळे प्लेट पाणीपुरी खाल्ल्यानंतर जे त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याला आपण म्हणतो टोटल युटिलिटी. कळलं का मित्रांनो? चला मार्जिनल काय? मार्जिनल युटिलिटी रेफर्स टू ऍडिशनल युटिलिटी. काय म्हणतायत? ऍडिशनल, की बाबा ऍडिशनल एक प्लेट खाल्ल्यामुळे तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन मिळतं. इन अदर वर्ड्स इट इज द ऍडिशन मेड बाय द लास्ट युनिट ऑफ अ कमोडिटी कंझ्युम. लास्ट युनिट म्हणजे काय? आता तुम्ही जी कमोडिटी कंझ्युम केली त्यातनं तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन मिळालं त्याला आपण म्हणतो मार्जिनल युटिलिटी. एक प्लेट खाल्ली किती मिळालं? मार्जिनल. 2 प्लेट खाल्ल्या, दुसरी प्लेट खाल्ल्यावर किती मिळालं? मार्जिनल. दोन्ही प्लेट खाऊन टोटल किती मिळालं? टोटल युटिलिटी. विराट कोहलीचं एक्झाम्पल विसरू नका. एक मॅच खेळला 50 रन बनवले, टोटल युटिलिटी पण 50, मार्जिनल पण 50. दुसरी मॅच खेळले, टोटल रन झाले 80, टोटल 80 झाले. त्या मॅच मध्ये 80 केले का? नाही सर, पहिल्या मॅच मध्ये 50 आणि जर टोटल 80 झाले म्हणजे ह्या मॅच मध्ये किती केले? 30. तोच फॉर्म्युला होता आपला. आर यू गेटिंग इट? चला या बघा पुढच्या पेजवर काय लिहिलंय बघा. इथे बघा काय फॉर्म्युलाज दिले तिथे. एकदा कन्फर्म करा सगळ्यांनी फॉर्म्युलाज क्लिअर आहे का? सगळ्यात पहिले बघा टोटल युटिलिटी इज सम ऑफ ऑल मार्जिनल युटिलिटी. बघा TU इज इक्वल टू MU(1), MU(2), MU(3) असं करून शेवटपर्यंत जेवढे युनिट्स कंझ्युम केले सगळ्यांची मार्जिनल युटिलिटी ऍड करायची. त्यानंतर हे आठवतोय का? चौथी प्लेट खाल्ल्यानंतर किती मिळालं ऍडिशनल? तर 4 प्लेट खाल्ल्यावर किती मिळालेलं? -N-1 म्हणजे काय? 4 - 1. 3 प्लेट खाल्ल्यानंतर किती मिळालेलं? 4 - 3 म्हणजे चौथी प्लेट खाल्ल्यामुळे किती मिळालेलं ते आपल्याला मिळेल.
बाकी तर बघा फॉर्म्युला एवढेच आहेत. ओके, आता बघा इथे दिलंय रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. आता मित्रांनो फार सिंपल आहे, बघा लक्षात घ्या. व्हॉट डू यू मीन बाय रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी? ह्यासाठी ना मित्रांनो मी तुम्हाला परत आपल्या त्याच टेबलला घेऊन जाईल. ह्या टेबलवर येऊयात आणि इथूनच तुम्ही मला स्वतः सांगा की काय रिलेशन आहे ह्या दोन कन्सेप्ट मध्ये. ठीक आहे, चला एकच मिनिट, मी इकडचं जे एक्स्ट्रा लिहिलेलं होतं चला मित्रांनो, आता आपल्याला ह्या दोन्हीच्या मधलं रिलेशनशिप समजून घ्यायचंय. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन तुमचं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय बघा, हे मायनस म्हणजे निगेटिव्ह, झिरोच्या वर आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस खाल्ल्यावर काही ना काही तर सॅटिस्फॅक्शन मिळतंय, तोपर्यंत बघा टोटल युटिलिटी वाढत जाते. बघा तुम्हीच बघा तुमच्या टेबल मधून बघा, जोपर्यंत इथे पॉझिटिव्ह आहे बघा, 0 पर्यंत पॉझिटिव्ह आहे, बघा काय होत चाललंय, 10 वरनं 18, 18 वरनं 25, 25 वरनं 28. जसं 0 झालं तसं टोटल युटिलिटी वाढणं बंद, आणि जसं मार्जिनल म्हणजे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन निगेटिव्ह झालं, टोटल सॅटिस्फॅक्शन पण काय झालं मित्रांनो, कमी झालं. आर यू गेटिंग इट? आलं का लक्षात? सो सिम्पली बघायला गेलं ना तर आता रिलेशनशिप काय आहे, जेव्हा 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 तुमची मार्जिनल युटिलिटी पॉझिटिव्ह आहे, काय पॉझिटिव्ह आहे, तेव्हा तेव्हा तुमची टोटल युटिलिटी वाढत जाते. काय जाते? वाढत जाते. जसं तुमची टोटल मार्जिनल होते 0, ऍट दॅट टाइम टोटल युटिलिटी इज मॅक्सिमम. बरोबर ना? बघा ना, म्हणजे एक पॉइंट असं येतो की आता मला ऍडिशनल खाऊन काही इच्छाच होत नाहीये खायची, म्हणजे कॅन आय से माझं मन पूर्ण तृप्त झालंय, हायएस्ट पॉसिबल सॅटिस्फॅक्शन आहे. आर यू गेटिंग इट? म्हणतो ना आपण की आता 1 इंच पण मला, एक दाना पण आता मला नको, मला झालं पूर्ण. दॅट इज मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन, दॅट इज मॅक्सिमम. टोटल युटिलिटी मॅक्सिमम असते तेव्हा कधी, जेव्हा तुमचं मार्जिनल होतं 0. आणि जसं त्यानंतर मार्जिनल म्हणजे ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन ड्रॉप व्हायला चालू होतं, तुमचं टोटल सॅटिस्फॅक्शन पण काय होतं मित्रांनो, ड्रॉप होतं. आर यू गेटिंग इट? चला आता बघा, हेच रिलेशन त्यांनी इथे पण लिहिलेलं आहे. बघा आता इथे त्यांनी एक टेबल दिलाय, आता त्यांनी पण एक एक्झाम्पल दिलाय. बघा, पहिला युनिट खाल्ल्यानंतर 10चं सॅटिस्फॅक्शन तर ऍडिशनल पण 10, 2 खाल्ल्यानंतर टोटल 18 झालं तर ऍडिशनल किती, 8, 3 खाल्ल्यानंतर टोटल 24 झालं तर 18 - 24 ऍडिशनल किती, 6, 4 खाल्ल्यानंतर टोटल 28 म्हणजे ऍडिशनल किती, 24 - 28 4, 5 खाल्ल्यानंतर टोटल झालं 30 म्हणजे ऍडिशनल बघा 30 - 28 किती, 2, 6वं खाल्लं तरी 30च राहिलं म्हणजे ऍडिशनल काहीच सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही. आणि 7वं खाल्ल्यानंतर ना सर निगेटिव्ह सॅटिस्फॅक्शन बघा, टोटल युटिलिटी पण काय झालं, ड्रॉप झालं. काय झालं? ड्रॉप. तर बघा आता हा छान एक मस्तपैकी ग्राफ बनवलाय, हा ग्राफ समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा, मार्जिनल युटिलिटी सगळ्यात पहिल्या युनिटला सगळ्यात हायएस्ट असते, बरोबर की नाही? आठवा, पहिला वडापाव खाताना सॅटिस्फॅक्शन काय असतं, मॅक्सिमम. काय असतं? मॅक्सिमम. पण जसं जसं आपण एक 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 वडापाव खात जातो, आपलं ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन काय होतं मित्रांनो, ड्रॉप होतं. काय होतं? ड्रॉप. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मार्जिनल युटिलिटीचा जो कर्व आहे तो नेहमी स्लोपिंग डाऊनवर्ड असतो. काय असतो मित्रांनो? स्लोपिंग डाऊनवर्ड. का सर? प्रत्येक कमोडिटी नंतर आपल्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे कमी कमी होत जातं, म्हणून आपला मार्जिनल युटिलिटीचा जो कर्व आहे ना मित्रांनो, तो असतो स्लोपिंग डाऊनवर्ड. बघा, एका पॉइंटला 0 झालेला आठवतंय का? आणि त्यानंतर निगेटिव्ह पण झालेलं. काय झालं? निगेटिव्ह. आर यू गेटिंग इट? बघा, आणि इथे त्यांनी तुम्हाला जर दिसत असेल तर इथे लिहिलंय बघा, डिसयुटिलिटी कर्व. काय लिहिलंय? डिसयुटिलिटी. म्हणजे सर हा जो काळा पॅच आहे ना इथे, तर म्हणजे असं झालं की आता उलटी होईल, म्हणजे मला आता खायची इच्छाच नाही राहिली. दॅट इज डिसयुटिलिटी. बघा, आता एक्झॅक्ट जर तुम्ही बघसाल, हा वरचा कर्व आहे तो टोटल युटिलिटीचा आहे. बघा, टोटल युटिलिटी आठवत आहे का? प्रत्येक वेळेस खाल्ल्यावर टोटल वाढत चाललेली. टोटल काय चाललेली? वाढत. बरं, टोटल सुरुवातीला खूप वाढते, नंतर हळूहळू स्लो होत जाते. बघा ना, सुरुवातीला सॅटिस्फॅक्शन खूप मिळतं, बट जसं जसं 4, 5, 6 वडापाव झाले, सॅटिस्फॅक्शन काय व्हायला चालू होतं, स्लो. आता पहिल्यासारखं एवढं काय इच्छा आनंद मिळत नाही. आणि बघा, एक पॉइंट असा येतो जेव्हा टोटल युटिलिटी असते मॅक्सिमम. कधी असते बघा मॅक्सिमम? एक्झॅक्ट आठवत आहे का? जेव्हा आपल्याला आता ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन मिळायचं काय होतं, बंद होतं. वेन युअर मार्जिनल युटिलिटी 0, त्यावेळेस
टोटल युटिलिटी मॅक्सिमम असते आणि त्यालाच आपण मित्रांनो म्हणतो पॉइंट ऑफ सॅच्युरिटी. काय म्हणतो? पॉइंट ऑफ सॅच्युरिटी. म्हणजे काय? मन तृप्त झालं बाबा, आता ह्याच्यापेक्षा जास्त नको, त्याला म्हणतो पॉइंट ऑफ सॅच्युरिटी. ह्याच्या पुढे जर परत मला सेम गोष्ट दिली तर बाबा माझं टोटल युटिलिटी काय होणार? ड्रॉप होणार. काय होणार? ड्रॉप. कारण काय झालं? माझं ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन निगेटिव्ह झालं. आय होप मित्रांनो तुम्हाला हा कर्व खूप इझिली कळाला असेल. आता तुम्ही फक्त तुमच्या ज्या काय क्लासेसला वगैरे कुठे शिकत असाल फक्त कम्पेअर करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की बाबा तुम्ही जिथून कुठून शिकले, तुम्हाला काय म्हणजे तिथे वाटलं का तुम्हाला की हा सर म्हणजे एवढ्या डेप्थ मध्ये एवढं इझी करून आम्हाला कन्सेप्ट समजवली, की म्हणजे तो कर तो ग्राफ निम्म्या लोकांना समजायला पाठ करून जातात. अरे काय सिंपल आहे. जिथं जिथं ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन 0 होतं म्हणजे तिथं माझं मन आता तृप्त आहे, आता त्याच्यापेक्षा जास्त मला खायचं नाही, म्हणजे तो झाला पॉइंट ऑफ सॅच्युरिटी म्हणजे टोटल युटिलिटी मॅक्सिमम. टोटल युटिलिटी मॅक्सिमम. चला ओके. बघा आता आता तेच पॉइंट जे आपण स्टडी केलेत ना ते इथं दिलेत. टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी ऑफ व्हेरी फर्स्ट युनिट इज सेम. बघा ना, आठवतंय का? पहिला युनिट खाल्ल्यानंतर ना, कारण पहिले त्याच्या आधी काय होतं? दोन्ही 0 होतं. आता पहिला युनिट खाल्ल्यावर टोटल जेवढं तेवढंच ऍडिशनल असणार. विराट कोहलीची आयपीएल चालू व्हायच्या आधी ह्या वर्षाच्या आयपीएलचा स्कोर होता म्हणजे 0. आता पहिली मॅच झाली, पहिल्या मॅच मध्ये 50 स्कोर केला तर टोटल पण 50 आणि ऍडिशनल पण 50. फर्स्ट युनिटला सेम असतं. त्यानंतर जसं जसं आपण सेम युनिट कंझ्युम करतो टोटल युटिलिटी वाढते ऍट अ डिमिनिशिंग रेट. डिमिनिशिंग रेट म्हणजे काय? बघा वाढते तर आहे बट वाढायचं स्पीड काय? कमी आहे ना. का? कारण सर सेम गोष्ट खाऊन बघायची, खायची इच्छा काय होते? कमी होते. वाढतीये. टोटल युटिलिटी इन्क्रीजेस बट ऍट अ डिमिनिशिंग रेट. आणि मार्जिनल युटिलिटी वाढतं का कमी होतं? सर कमी होतं. गोज ऑन डिमिनिशिंग. कमी कमी होत जातं. काय होत जातं? कमी कमी. बघा टोटल युटिलिटी वाढत चालली आहे पण मार्जिनल युटिलिटी काय होत जाते? कमी कमी होत जाते. चला पुढे एक पॉइंट असा येतो जेव्हा टोटल युटिलिटी असते मॅक्सिमम. काय असते? मॅक्सिमम. आणि त्यावेळेस मार्जिनल युटिलिटी होते 0. आठवतंय का? मार्जिनल युटिलिटी काय होते? 0. आणि ह्यालाच आपण म्हणतो पॉइंट ऑफ सॅच्युरिटी. काय म्हणतो? पॉइंट ऑफ सॅच्युरिटी. चला आता ह्याच्यानंतर जर तुम्ही ऍडिशनल युनिट परत कंझ्युम केला तर तुमचं टोटल सॅटिस्फॅक्शन, टोटल युटिलिटी पण डिक्लाइन होते आणि मार्जिनल युटिलिटी तर निगेटिव्ह होऊन जाते. काय होऊन जाते? निगेटिव्ह होऊन जाते. आर यू गेटिंग इट? चला आणि पुढे काय दिलंय? आफ्टर रिचिंग पॉइंट ऑफ सॅच्युरिटी रॅशनल कंझ्युमर शुड स्टॉप हिज कंझम्पशन. रॅशनल म्हणजे तुमच्या आमच्यासारखी लोक जे डोक्याने विचार करतात त्या लोकांनी ह्या पॉइंट नंतर पॉइंट ऑफ सॅच्युरिटी नंतर त्यांनी कंझम्पशन काय केलं पाहिजे? थांबवलं पाहिजे. त्यावर पण जर कंझम्पशन करत असेल मग साहजिक आहे सर एका पॉइंट नंतर काय होणार? त्याला डिससॅटिस्फॅक्शन, डिसयुटिलिटी मग त्याचं बघा मग काय गोंधळच सांगा. कारण ऑलरेडी तो मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन पर्यंत पोहोचलेला आहे. चला बघा तेच लिहिलंय. कंझम्पशन बियॉन्ड दिस पॉइंट लीड्स टू ट्रान्सफॉर्म्स इनटू डिससॅटिस्फॅक्शन. ट्रान्सफॉर्म्स इनटू डिससॅटिस्फॅक्शन. आणि मग ते आपलं होतं बघा अँड देन द कंझ्युमर स्टार्ट्स एक्सपिरियन्सिंग इल इफेक्ट्स. इल इफेक्ट्स काय होतं ना असं. आता बघा सेम पाणीपुरी, सेम वडापाव, पहिला खाताना केवढा आनंद होता आणि आता 7वा 8वा कोंबताय तुमच्या तोंडात कुणीतरी, उलटी होईल. काय होईल? उलटी. इल इफेक्ट्स. कळलं का? म्हणजे काय? थोडक्यात स्टार्टिंगला मजा येत होती म्हणून टोटल युटिलिटी वाढत होती पण जेव्हा सॅटिस्फॅक्शन मॅक्सिमम झालं, ऍडिशनल 0 झालं, आता त्यानंतर जर कंझ्युम केलं तर सर हा ग्राफ खाली खाली यायला चालू होईल. हा ग्राफ काय होईल? खाली खाली यायला चालू होईल. मित्रांनो आय होप तुम्हाला टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी हे खूप चांगल्या प्रकारे आजच्या लेक्चर मध्ये कळालं असेल. आपण काय करूयात? टॉपिक वाईजच लेक्चर्स बनवूयात सो दॅट तुम्हाला नंतरनं पण लेक्चर्स बघताना फक्त जर कुठला स्पेसिफिक टॉपिक जर तुम्हाला एक्झामच्या आधी बघून जायचा असेल तर तुम्हाला हे लेक्चर्स बघता येतील. थँक्यू एव्हरीवन. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.